पोलीस भरतीला विचारले जाणार आहे काही महत्त्वाचे प्रश्न जे 25 प्रश्न आहेत विशेष ते लक्षात ठेवा. तुम्हाला म्हणजे बरं पडेल किंवा मदत पण होईल. यातले क्वेश्चन पण भरपूर आलेले आहेत. तर चला पहिला प्रश्न घेऊया. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. चला क्वेश्चन नंबर 2, SROची स्थापना दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक सी, 6 मार्च. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणते चित्र आहे? तर हाताचा पंजा, ऑप्शन क्रमांक सी. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? ऑप्शन क्रमांक 2, पोलीस निरीक्षक हे फक्त पदोन्नतीने भरले जाते. प्रश्न 5वा आहे, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या खात्यारीत चालते? दोन्ही झाले चुकून, चालते. सामान्य प्रशासन, गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गृह मंत्रालय. हे काही तुम्हाला माहीतच आहे, सोपं आहे, त्यात काय एवढा विशेष नाही आहे. 6वा आहे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे? हेग, नेदरलँड. 7वा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते? सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक, ऑप्शन क्रमांक ए ह्याचे उत्तर आहे. 8वा प्रश्न, सध्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? आता बघा मागाशी गेलं ना सर्वोच्च पद, त्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? ऑप्शन क्रमांक डी, रश्मी शुक्ला. 9वा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे शहरात आहे. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न घेऊया आता. तर काय विचारले? प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण. तर कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते आहे? तर बुटिबुरी. इथं पंचतारांकित हॉटेल असे भरपूर काही भरपूर मोठी हे एमआयडीसी आहे. तर लक्षात ठेवा, बुटिबुरी जे आहे या ठिकाणी कटक मंडळ अजिबात नाही. ठीक आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत सध्याला? आहे तेच आधीपासून जे होते, श्री डोवाल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिसाद ॲप हे कशासाठी आहे? प्रतिसाद ॲप हे फक्त महिला सुरक्षासाठी आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र काय आहे? तर दक्षता. प्रश्न क्रमांक 14, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते किंवा अधिनियमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र पोलीस ग्राम पोलीस अधिनियम 1967. लक्षात ठेवा, हे पाठ करून ठेवा, हे विचारतात. प्रश्न क्रमांक 15, देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक डी, NIA. प्रश्न क्रमांक 16, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर लिओन. कुठे आहे ते? पॅरिसमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर सोपा आहे, ऑप्शन क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. आणि GBA आहे ना, ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. क्वेश्चन क्रमांक 18, रॉ या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत? तर रवी सिन्हा. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर प्रत्येक व्हिडिओला मी 2-3 व्हिडिओ बोलले, त्यात पण दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी, सुजात सौनिक. 20वा प्रश्न, खालीपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो करण्यात येतो? तर कोणता येतो? 20वा प्रश्न किती? 2 जानेवारी. 21वा प्रश्न, भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मान पदक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक 22वा, महाराष्ट्र पोलीस C-60 दल कशाची बिमोड करण्यासाठी वापरले जाते? C-60 तर नक्षलवाद. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्र पोलीस दलातील खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद, म्हणजे खालीलपैकी म्हणजे पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये जे खाली ऑप्शन दिले त्यातलं ओळखायचं काय? तर ऑप्शन क्रमांक बी, पोलीस सह आयुक्त.
प्रश्न 24वा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा भागांचा समावेश होतो? तर 24वा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ठाणे व रायगडच्या. शेवटचा प्रश्न 25वा. कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही? तर काय येणार? तर ऑप्शन क्रमांक डी, CID. अशाच प्रश्नांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. परत अजून भरपूर काही आपण व्हिडिओ टाकणार आहे. आपल्या चॅनलला जोडून राहा म्हणजे तुम्हाला मदत येईल.